नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलंच असेल. तर आज आपण बाजारात मिळणारा पदार्थ आप्पे पात्रामध्ये घरच्या घरी तयार करणार आहोत. शिवाय ही रेसिपी अगदी झटपट आणि पटकन होते. आणि जेव्हा एखादी आपण गोष्ट बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरी बनवतो ना, तेव्हा त्याला एक वेगळीच मजा असते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ही साखर आपल्याला एका कढईमध्ये घालायची आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. प्रमाण पण अगदी सोपं आणि लक्षात राहण्यासारखं आहे. 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं एक तरी पाक होईपर्यंत व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. तर आपण ही साखर व्यवस्थित अशी ढवळत राहूया, म्हणजे त्यामुळे साखर ही कढईच्या बुडाला चिटकणार नाही. तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे असेच साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर या ठिकाणी आपण आता चेक करून घेऊया की आपला पाक झाला आहे की नाही. तर नाही, अजूनपर्यंत आपल्या इथे पाक झाला नाही आहे. आपल्याला अजून हे ढवळत राहायचं आहे. आता अजून 1 ते 2 मिनटं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तरी पाक येथे तयार करून घ्यायचं आहे. आता हे ढवळून आपल्याला 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करून घेऊया. जरा आरामातच घ्यायचं आहे, नाही तर साखरेचा पाक आहे, आपल्याला चटका लागू शकतो. थोडंसं फुंकर मारून घेऊया आणि बघूया. तर या ठिकाणी आपला साखरेचा एक तरी पाक तयार झालेला आहे. आता हे आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची पूड घालून घ्यायची आहे. तर आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊया. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की या ठिकाणी मी आता काय बनवत आहे. लवकरच बघून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला 1 चमचा एवढं दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे बॅटर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय आहे, आपण जी रेसिपी तयार करणार आहोत याला छानपैकी थोडासा हलका दुधेरी रंग येईल, यासाठी आपल्याला यामध्ये अगदी 1 चमचाभर दूध घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी रंगाचा सुद्धा वापर करू शकता. तर मी या ठिकाणी रंगाचा सुद्धा वापर केलेला आहे. तर मी येथे पिवळा रंग वापरलेला आहे. आता हा सुद्धा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला ही प्रोसेस आहे ना पटापट करून घ्यायची आहे, कारण की हा साखरेचा पाक आहे ना लगेच आटला जातो त्यामुळे. तर लगेचच आता आपल्याला एका बाजूला अप्पे पात्र घ्यायचं आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तूपसुद्धा लावू शकता, नाहीतर तेलसुद्धा लावू शकता. आपल्याला हे तेल किंवा तूप हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता तुम्हाला लगेचच समजणार आहे की आपण कोणती रेसिपी येथे बनवणार आहोत. आता आपण हार किंवा गजरा बनवण्यासाठी जो धागा घेतो ना, तो यावर ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे अप्पे पात्राच्या प्रत्येक होलामध्ये. तर आपण हा धागा व्यवस्थित असा ठेवून घेऊया. धागा ठेवताना जो एक कडा आहे ना, ती आतमध्ये पूर्ण टच व्हायला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे नक्कीच लगेच सांगणार आहे. तर या ठिकाणी मी अप्पे पात्रामध्ये सगळीकडे व्यवस्थित असा धागा ठेवून घेतलेला आहे. फक्त धागा ठेवल्यानंतर आपल्याला जे खोलगट खण आहेत ना अप्पे पात्राचे, त्याला हे धागे एकदम टच करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपली रेसिपी करायला आता तयार झालेली आहे. तर आपण यामध्ये आता तयार करून घेतलेलं जे साखरेचं बॅटर आहे ते सगळ्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आज आपण घरच्या घरी गुढीपाडव्याला किंवा होळीला ज्या गाठीच्या माळी असतात ना, ते या ठिकाणी आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. फक्त आपल्याला हा जो धागा आहे ना, तो मिश्रण सेट व्हायच्या अगोदर बरोबर या मधोमध टच करून ठेवायचा आहे. म्हणजे काय आहे, तो गाठीमध्ये व्यवस्थित असा घट्ट बांधला जाईल. आणि हे मिश्रण एकतारीचं पाक असल्यामुळे लगेचच सुकतं, त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला पटकन अशी करून घ्यायची आहे. तर आपण अशाच प्रकारे सगळ्या अप्पे पात्रामध्ये मस्तपैकी सगळं आपलं साखरेचं बॅटर घालून घेऊया. आणि आपण एखादी गोष्ट बाजारातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवतो ना, तेव्हा त्या गोष्टीला एक वेगळीच मजा असते आणि आनंदसुद्धा असतो. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ह्या गुढीपाडव्याला या काठीच्या माळी घरच्या घरी नक्कीच तयार करून बघा. आणि अगदी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही तर बघितलंच, फक्त साखर, वेलची पूड, आपल्याला जर पाहिजे असेल तर कलर नाही टाकला तरी चालणार आहे, पण मी येथे पिवळा रंग वापरलेला आहे. फक्त बोटावर मोजण्या इतकेच सगळे आपल्या घरी उपलब्ध असणारे साहित्य वापरून आपल्याला हे घरच्या घरी तयार करता येणार आहे. आता हे बॅटर घालून झाल्यानंतर आपल्याला 1 तास हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला जो पाक आहे तो व्यवस्थित असा सुकला जाईल. तर आपण हे 1 तासासाठी रेस्टसाठी बाजूला ठेवून देऊया. आणि आता 1 तासानंतर आपण इथे बघून घेऊया. तर आपण तयार करून घेतलेली गाठीची माळ ही व्यवस्थित सुकलेली आहे. आता आपल्याला चमच्याचं नाही तर सुरीचं टोक घ्यायचं आहे आणि अलगदच हे आपल्याला अप्पे पात्रातून काढून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्तपैकी मिश्रण सेट झाल्यामुळे आपली गाठीची माळ ही पटकन अशी निघालेली आहे. तर तुम्ही येथे बघू शकता की येथे आपण होळीला नाहीतर गुढीपाडव्याला लावणारी गाठीची माळ येथे घरच्या घरी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा.
तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.